स्वागत आहे। प्रत्येक रविवारी आपण प्राईम टाइम कार्यक्रम आयोजित करतो। या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करतो। तर ह्या रविवारी आपण प्राईम टाइम या कार्यक्रमामध्ये आष्टागावचे सुपुत्र सत्यजित मदन यादव यांना निमंत्रित केलेले आहे। सत्यजित मदन यादव यांनी केंद्रीय लोकसेवा परीक्षेमध्ये देशात 801 क्रमांक संपादित केला आहे। त्याबद्दल सत्यजित मदन यादव यांना महाराष्ट्र न्यूजतर्फे हार्दिक शुभेच्छा। तर सर, आपण आपला परिचय थोडक्यात करून द्यावा। नमस्कार, मी सत्यजित मदन यादव। मी तसा राहणारा आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली आणि या गावचा सुपुत्र म्हणून आहे। आणि मी आत्ताच केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये 801 रँक मिळवून देशात इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस म्हणजे भारतीय रेल्वे वित्तीय सेवा यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे। आणि माझी जी शाळा जी आहे 1ली ते 4थी मी आश्रमशाळा आष्टा या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर माझं जे 5वी ते 10वीचं शिक्षण मी महात्मा गांधी विद्यालय आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर 11वी 12वी ही माझी आश्रमशाळा आष्टा या ठिकाणी 12वी सायन्स या शाखेमध्ये मी कंप्लीट केली आहे। त्याच्यानंतर मी बीटेक ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी ते मी कंप्लीट केलं डॉक्टर फुलाजीराव मुळीक कॉलेज ऑफ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय चिपळूण सावर्डे हे दापोली विद्यापीठात अंतर्गत येतं, त्या ठिकाणी कंप्लीट केलं। आणि त्याच्यानंतर गेले 1 वर्ष मी प्रायव्हेट जॉब केला लेफ्टिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये। आणि त्याच्यानंतर मी हा UPSCचं प्रिपरेशन चालू केलं। 2015 पासून मी प्रिपरेशन करतो। माझं 5वं वर्ष होतं, 4था प्रयत्न होता माझा हा। आणि इंटरव्ह्यूचा हा माझा पहिला प्रयत्न होता। ह्या पहिल्याच इंटरव्ह्यूच्या प्रयत्नामध्ये मेन्सचा हा माझा 2रा प्रयत्न होता। त्याच्यामध्ये मी संपादक केले। माझे वडील हे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करतात मिरज पंचायत समिती या ठिकाणी। माझी आई जी आहे ती अंगणवाडी सेविका होती गेली 25 वर्ष करत। त्यामुळं तिनं गावाच्या मुलांना घडवत असताना आम्हालाही घडवलंय। आणि माझे 2 बहिणी आहेत, सोनाली चरापे आणि मोनाली यादव। त्या पण चांगल्या प्रकारे एक बिझनेस बघते आणि एक आहे ती टीचर आहे। आणि माझा लहान भाऊ विश्वजित मदन यादव हा त्याचा स्वतःचा एक बिझनेस आहे। तर सांगायची गोष्ट काय की करत असताना मी एवढंच सांगेन की मी काय असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट किंवा खूप काही असे मार्क्स मिळवलेला स्टुडंट नाही। मला 10वीला जवळपास 60% मार्क होती, 9वीला 48% मार्क होती आणि मला 12वीला 56% मार्क होते 12वीसाठी। मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होतो आणि मी बोर्डात आलो आणि मग मी UPSC ट्राय केली, असं काही झालेलं नाही। मी त्याच्यानंतर म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये एक असतं की तुम्ही सिलेक्शन ज्यावेळी तयारीला चालू केल्यानंतर तुम्ही कसा परफॉर्म करता किंवा किती इफेक्टिव्हली तुम्ही त्या स्टडीला न्याय देता त्याच्यावरती तुमची सक्सेस रेशो आणि सक्सेस हे अवलंबून असतं, यश अपयश अवलंबून असतं। तर सर, आपण अधिकारी होण्याचे ध्येय कसे निश्चित केले? तर अधिकारी होण्याचं ध्येय तसं माझं लहानपणापासून मी वडिलांचं काम बघत आलो होतो। वडील हे आदर्श ग्रामसेवक आहेत आणि ग्रामसेवकामध्ये 18,000 ग्रामसेवक महाराष्ट्रामध्ये काम करतात जवळपास। तर 18,000 पैकी जर काही आदर्श ग्रामसेवक काढले तर त्याच्यात वडिलांचं नाव होतं, कारण की वडील हे माझे असे पहिले ग्रामसेवक आहेत ज्यांना एका वर्षामध्ये 7 इन्क्रीमेंट मिळालं। म्हणजे त्यांनी समाजासाठी झोपून दिलेलं काम मी घरातूनच बघत होतो। आईनं केलेलं मुलांसाठी काम असेल, अंगणवाडी शिकवत असताना हे सगळं बाळकडू घरातूनच मिळालं होतं। त्याचबरोबर हा केंद्रीय लोकसेवा आयोग मी कसा डिसाईड केला तर त्यासाठी 2-3 व्यक्तींचं मी नाव घ्यायला अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये वडिलांचं जे काम होतं त्याच्यातनं खूप सारे अधिकारी मला अभ्यासला आले, वाचनात आले। त्याच्यापैकी एक होते सुधीर ठाकरे साहेब, ते IAS ऑफिसर आणि त्यांनी संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान हे डिझाईन केलं ते। चंद्रकांत दळवी हे तंटामुक्ती अभियानाचे जनक मानले जातात, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाचे ते। आणि त्याचबरोबर आपले सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं ते कृष्णप्रकाश साहेब। हे एक आयडियल राहिले। कृष्णप्रकाश मला अजूनही आठवते की कृष्णप्रकाश साहेब ज्यावेळी इथं सर काम करायचे त्यावेळी मी कदाचित 9वीला असेल, 8वी 9वीला असेल। आणि त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी आम्ही जवळपास 12 तास वेट केला होता पावसामध्ये, फक्त त्यांना आमच्या कॉलेजच्या कार्यक्रमासाठी बघण्यासाठी त्यांनी आले होते आणि त्यांना बघण्यासाठी आम्ही 12 तास वेट केला होता। आणि त्यांची जी कामाची एक प्रकारे धडाडी होती आणि UPSC मधून तुम्ही काय करू शकता
आणि किती इफेक्टिव्हली तुम्ही समाजासाठी काम करू शकताय हे मी घरातून, या चांगल्या अधिकाऱ्यांच्यातून, त्यामुळं मी हे ध्येय निश्चित केलं. तर करायचं काय तर समाजासाठी करायचं, जगायचं कुणासाठी तर देशासाठी जगायचं, हे फिक्स होतं. आणि त्यामुळं केंद्रीय लोकशाही आयोगाची निवड करण्यात आली की कोणत्या मार्गाने आपण समाजासाठी काम करू शकतो. जसं तुकोबा रायांनी सांगितलंय की का केला होता हट्ट, असं तर शेवटचा दिस गोड व्हावा. तर शेवटचा दिस गोड होण्यासाठी की आपण आलोय तर आपलं जाताना आपले सोडून 4 लोकांना वाटलं पाहिजे, घरातले सोडून, की माझ्या घरातलं कोणीतरी गेलंय. आणि त्यासाठी हा प्रयत्न होता. त्यासाठी मी UPSC निवडली की चांगल्या प्रकारे समाजासाठी, देशासाठी आणि मानवतेसाठी काम करता येईल. त्यामुळे हे ध्येय खूप चांगलं काम केलं. आपण अधिकारी होण्याचं कधी निश्चित केलं, त्यासाठी तुम्ही प्रयत्न काय काय केला आणि तुमची घरातल्यांची भूमिका काय होती त्यासाठी? अधिकारी होण्याच्या मध्ये ध्येय तर मी सांगितलं निश्चित कसं केलं. त्याचबरोबर घरातल्यांची भूमिका खूपच छान प्रकारे राहिली. कारण की घरातल्यांच्या सपोर्टमुळे म्हणजे मी जे काही आज यश संपादन करू शकलो, 10 लाखामधून हे हजारामध्ये येऊ शकलो ह्या UPSC मध्ये, त्यामध्ये घरातल्यांचा पूर्णपणे, मी म्हणजे 99% त्यांचा वाटा आहे आणि 1% माझा वाटा आहे. खारीचा वाटा मागता आहे, 99% घरातल्यांचा आहे. आणि त्यांनी कधीही मला हे सांगितलं नाही की तुला कमी मार्क पडेल म्हणजे तू हे करू शकत नाही. कारण की खूप सारी लोक अशी बोलणारी होती ज्या की बाबा ह्याला 48% मार्क पडले, 9वीला 10वीला 60% मार्क पडले, 12वीला 56 आहे. जवळपास हा विद्यार्थी काही करून दाखवण्याच्या ह्याच्या कुवतीचं नाही किंवा UPSC क्रॅक करण्याच्या कुवतीचं नाही. आणि ज्या भाषेमध्ये बोललं जातं की लायकी मी नाहीये असं एखाद्या विद्यार्थ्याबद्दल बोललं जातं, तसं आमच्याबद्दल बोललं जायचं. पण घरातल्यांनी ती कधी दाखवून दिलं नाही. घरातल्यांनी सांगितलं की तू खूप मोठा आहे, विचारानं मोठा हो आणि तुझ्याकडे खूप पॉवर आहे, तुझ्याकडे खूप ताकद आहे. जर तू त्याचा व्यवस्थित वापर केलास तर तू हे नक्कीच हे करत. म्हणजे प्रत्येक क्षणी, म्हणजे 10वी असू दे, 11वी असू दे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग नंतर, कधीही घरातल्यांनी प्रेशर टाकलं नाही की तू हेच कर, तुला काय करायचंय ते कर. म्हणजे वडिलांनी हेच सांगितलं की तुला जे इच्छित आहे ना ते कर, तू आम्ही सांगतोय म्हणून आयुष्य जगू नकोस, तुला जे करायचं आहे ना त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तू घे आणि त्याला यशस्वी करून दाखव. करिअरमध्ये आपण इतर पर्यायाची तुलना करताना केंद्रीय नागरी सेवेचे वेगळेपण आणि महत्त्व कसे सांगा? सांगायची गोष्ट झाली तर केंद्रीय लोकसेवा आयोग हे तुम्हाला देश जो आपला चालतो त्याच्यामध्ये स्टील फ्रेम म्हणून एक कन्सेप्ट असतो. स्टील फ्रेम म्हणजे पूर्ण देश जो चालतो त्याच्यामध्ये एक ढाचा असतो, त्या ढाच्याचं काम हे अधिकारी करत असतात की देशाला चालवण्याचं. तर या ढाच्याचं काम हे केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा MPSC थ्रू झालेले अधिकारी हे करत असतात. केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये ज्यावेळी तुम्ही काम करता त्यावेळी तुम्हाला स्वतःचा पैसा 1 रुपयाही न खर्च करता तुम्ही समाजासाठी खूप काही करू शकता किंवा देशासाठी किंवा मानवतेसाठी खूप काही करू शकता. त्यामुळं ही सर्व्हिस खूपच एक युनिक आहे की तुम्ही स्वतःचा बिझनेस, स्वतःचं घर, स्वतःचे आई वडील आणि स्वतःचे मित्रपरिवार याच्यापेक्षा तुम्ही देशासाठी करण्याची संधी तुम्हाला खूप काही मिळते. त्याचबरोबर वेगळं पण असं आहे की याच्या व्हायच्या आधीचं आयुष्य, झाल्यानंतरचं आयुष्य माझं खूप वेगळं आहे. म्हणजे सिलेक्शन व्हायच्या आधी मला कदाचित मी म्हणेन की मी 2015 पासून तयारी करतोय, 2015 पासून ते 2020 आजचा कालावधी आहे. एक प्रकारचे अंधारातलं आयुष्य होतं, कोणी मला ओळखत नव्हतं, कोणाला माहित नाही मी इथं राहतो किंवा नाही राहतो, कुठल्या सण समारंभ अटेंड केले नव्हते, खूप सॅक्रिफाईस तुम्हाला करावं लागतं. पण एकदा झाल्यानंतर तुम्ही एकदम प्रकाश शोधात येता, तुम्हाला खूप काही लोक ओळखायला लागतात. त्यामुळे याचं वेगळेपण इतकं आहे की लोक तुम्हाला एक प्रकारे डोक्यावर उचलून घेतात. ही स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा ही दुसऱ्या कुणाशी नाही तर स्पर्धा ही स्वतःशी आहे. स्वतःशी म्हणजे असं म्हणलं जातं ना, जर तुम्हाला रोपटं व्हायचं असेल तर आधी तुम्हाला जमिनीमध्ये स्वतःला बी म्हणून पेरून घ्यावं लागतं. जसं 2 वर्ष 3 वर्ष एक चांगल्या गायडन्सच्या खाली जर तुम्ही पेरून घेतलं अभ्यासाच्या ह्या मातीमध्ये तर तुम्हाला चांगलं यश संपादन करता येईल. खूप छान केलं सांगितलं. समाजामध्ये आपल्या इथे एक समाज आहे, म्हणजे ते समाजात मत आहे माणसांचं की फक्त शहरातील मुलंच आणि हुशार घरची हुशार मुलं हीच फक्त MPSC UPSC क्रॅक करू शकतात. याबद्दल आपलं काय म्हणत आहे? हा, हे एक खूप मोठा असं आहे की फक्त शहरातच हीच मुलं करू शकतात असं काही नाही. माझं जे मूळ गाव आहे ते आहिरवाडी म्हणून आहे, तालुका वाळवामध्ये 800 लोकसंख्येचं गाव आहे, जिल्हा सांगली या ठिकाणी. आणि त्या गावातून मी येतोय आणि मी आज ग्रामीण भागातून आलेलो आहे.
असं काय वेगळं काय केलं नाही, मला ही तीच संधी मिळेल. फक्त त्या संधीचं तुम्ही सोनं कसं करताय तिथं पडल्यानंतर हे उपयोगात आहे. त्या संधीचं जर तुम्ही सोनं करू शकला तर ग्रामीण भाग तुम्हाला हुशार असणं. मी सांगितलं मला 9वीला 48% मार्क होते. तसं बोललं जातं की 9वीला तुम्हाला 48% तर 10वीला तुम्हाला -10 केले जातात, म्हणजे तुम्हाला जवळपास 38, म्हणजे 9 नापासच्या जवळपास मला मार्क पडले. पण जिद्द आपण अशी ठेवली की आपला आलेख कधी उतरता ठेवायचा, आलेख कायम आपला चढता असला पाहिजे. म्हणजे 9वीला 48 म्हणजे मला 10वीला 10% कमी होणार असं मी कधीच डिसाईड केलं. 10वीला मी 12% वाढवली, 60 पाडली. 12वीला असं म्हणलं की 60% पडल्याने BA वगैरे करावं, पण मला सायन्स करायची इच्छा होती म्हणून मी सायन्स 56 पडले, पण ते माझे होते. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं. म्हणजे सांगायची गोष्ट आहे की तुम्हाला करायचं काय आहे हे माहित असेल ना, तर मग तो प्रश्न गैर होतो की तुम्ही ग्रामीण भागात येता, तुम्ही श्रीमंत, पैशाची बॅकिंग मध्ये, काही पैशाची गरज नाही. लिमिटेड रिसोर्सेस मध्ये तुम्ही जर मॅक्झिमम आउटपुट काढू शकत असाल तर UPSC तुम्हाला, आणि प्रशासनामध्ये पण असं आहे की तुमच्याकडे मॅनपॉवर खूप कमी असते, पैसा खूप लिमिटेड दिला असतो सरकार, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतं. तर हेच तुम्हाला इथून शिकायचं आहे. त्यामुळं असं समजू नका की मी ग्रामीण भागात नाही, हुशार नाहीये, करू शकत नाही. पण एक रेड लाईन पण मी दाखवून देतो की 10 लाख मुलं आम्ही जवळपास UPSCच्या आत्ताच्या प्री एक्झामला बसलो होतो. त्यापैकी आम्ही 1000 मुलं हे UPSCच्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये आणून सिलेक्ट झालो. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर 9,99,000 ही मुलं नापास झालेली. त्यामुळे आपली तयारी कसली पाहिजे, तर आपली 9,99,000 नापास विद्यार्थ्यांमध्ये पण बसण्याची तयारी पाहिजे आणि माझी 1000 मध्ये पण बसण्याची तयारी पाहिजे. म्हणजे काय, तर सांगायची एकच गोष्ट की आपल्या अपयशाची जे श्रेय आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे. अपयशाची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे, तर आणि तरच तुम्ही यशाचं श्रेय घेऊ शकता. त्यामुळे यश हे त्याच वेळी मिळतं ज्यावेळी तुम्हाला अपयशाची जबाबदारी घेता आणि त्या चुकातून तुम्ही सुधरत राहा. नागरी सेवा परीक्षा सेवा प्रक्रियेच्या संपूर्ण कालखंडातील आपला प्रवास थोडक्यात सांगावा. तर नागरी सेवा परीक्षेत जर प्रवास सांगायचा झाला तर 2015 नंतर मी हा प्रवास चालू केला. की तयारीसाठी थोड्या काळासाठी दिल्लीला होतो. 1-2 महिने मी बघितलं दिल्लीचा अभ्यास करून, पण खूप कटथ्रोट कॉम्पिटिशन म्हणतात ना, की पाय ओढणारं कॉम्पिटिशन आणि खूप काही पैशाचा तिथं अपव्यय होतं. म्हणून मी दिल्लीतून थोडं पुण्यात आलो की पुण्यात करता येते का आपल्याला, पुण्यात पण थोडं त्याच प्रकारचं, आणि म्हणून मी मुंबईत हा अभ्यास चालू केला होता. मुंबईमध्ये मी एका चुकीच्या क्लासला ऍडमिशन घेतल्यामुळे माझ्या आयुष्यातली 5 वर्ष जी मला UPSCला लागली त्यापैकी 3 वर्ष ही चुकीच्या क्लासेसच्या गायडन्समुळे गेली, आणि 1 वर्ष मी त्या क्लासेसला केलं, गायडन्स चुकीचा लागला. त्यामुळे पहिले 3 वर्ष मला कोणताही रिझल्ट नव्हता. आणि एक वेळ अशी आली होती की मी ते सोडणार, मला UPSC करायचं नाही, माझ्याकडून होत नाही, कारण की एकही प्री एक्झाम मी पास झालो नाही, कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास झालेलो नाही. त्यामुळे डिप्रेशन किंवा एक प्रकारचं हे आलं होतं की आपले मित्र ते इंजिनिअरिंग कम्प्लीट झाले, ते 50-50 हजार पगार घेतात आणि आपण अजूनही घरातून 7 ते 8 हजार मागून घेतो. त्यामुळे एक प्रकारचं थोडंफार त्रास व्हायचा आपल्या स्वतःला की मागून आज करून 3 वर्ष झाली तरी मी अजून पैसे मागतोय घरातून. म्हणून सोडायचा विचार होता माझा ते, आणि काहीतरी जॉब करायचा. कोणता जॉब करायचा म्हणून एक माझे मित्र होते ज्यांनी क्लास चालू केला होता, माझे सिनियर होते जे माझ्या लायब्ररी पार्टनर होते, आणि ते मला गायडन्स करायचे UPSC, कारण त्यांनी दिल्लीतून अभ्यास केला होता. 4 वेळा मेन्स दिली होती. रायन पिंटू सर म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे मी गायडन्स साठी गेलो होतो की सर मला काम करत करत UPSC करता येईल का. तर सरांनी विचारलं की कोणता जॉब करणार तू आणि कोणतं काम करणार आणि UPSC करायचा प्रयत्न करणार. तर मी त्यांना सांगितलं की मला वॉचमन बनायला. का वॉचमन का करायचं, वॉचमन का बनायचं, तर वॉचमनला बसायचे 8,000 रुपये मिळतात आणि मी एका खुर्चीवर बसलो तर मी पुस्तक खाली ठेवणार नाही हे मला फिक्स होतं. म्हणून ध्येय सोडायचं नव्हतं, पण ध्येयासाठी काहीही करायची तयारी होती. मग त्याला मला वॉचमन जरी बनायला लागलं असतं, शिपाई जरी बनायला लागलं असतं तरी मला काही फरक पडला नसता, कारण की माझं ध्येय फिक्स होतं. त्या ध्येयासाठी काहीही करण्याची जिद्द होती. ह्या प्रवासात मग त्यावेळी ते चमकले आणि ते सर मला बोलले की नाही तू सोडू नकोस, अभ्यास सोडू नकोस, तू 1 वर्ष माझ्याकडे अभ्यास कर आणि तुझं नक्की रिझल्ट येईल. कारण की त्यांनी माझा लायब्ररीतला अभ्यास बघितला होता आणि त्यांनी नवीनच क्लास चालू केला. त्यांच्या गायडन्स खाली मी 1 वर्ष तयारी केली आणि त्यांनी ज्या माझ्या ग्रामीण भागातून आल्यानंतर काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमध्ये प्रॉब्लेम असतात त्या दुरुस्त केल्या. त्याचबरोबर त्यांनी माझ्या छोट्या छोट्या गोष्टीवरती तयारी करून घेतली जी
अभ्यासासाठी किंवा UPSC साठी गरजेची असते. आणि त्याच वर्षी मी प्री पास झालो, म्हणजे पहिल्यांदा प्री पास झालो त्या सरांच्या गायडन्समुळे. कारण की रस्ता चुकलेला, तो रस्ता त्यांनी मला सरळ करून दिला आणि माझं त्याच वर्षी त्यांच्या गायडन्स खाली 4थ्या वर्षी माझं पहिल्यांदा प्री निघाली. सिलेक्शन झालं नाही, मेन्स मध्ये दिली पण इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं नाही. मग कॉन्फिडन्स आला होता. मग थोडंफार मी त्या क्लासेसमध्ये टीचिंग पण करत होतो. त्याच वेळी मला एक सर 2,000 रुपये मंथली द्यायचे, कारण की माझा थोडाफार खर्च त्याच्यातून निघून जायचा. आणि त्यातून मी हा प्रवास म्हणजे स्वतः 2 वर्ष मी स्वतः जेवण बनवून खात होतो. आम्ही सगळे मुलं एकत्र राहत होतो. त्याच्या आधी 3 वर्ष मी ताईकडे राहत होतो, माझ्या दीदीकडे. आणि अभ्यासासाठी मी मुलं सगळेजण मिळून आम्ही एक रूम घेतली, त्यामध्ये राहत होतो आणि जेवण बनवून खायचो आम्ही. 2 ते 2.5 वर्ष झालं आम्ही बनवून खात होतो. त्यासाठी ताईने सगळा खर्च घेतलेला. सोनाली सराफे आणि अविनाश सराफे हे जे माझे दाजे, या दोघांनी खूप मदत केली त्यावेळी पडत्या काळामध्ये. त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळे हे करू शकलो. आणि त्याच वेळी मग ठरवलं की मग त्या दुसऱ्या वर्षी मी प्री पास झालो, मेन्स पास झालो आणि इंटरव्ह्यू दिला सिलेक्शन. त्याच्यामुळे मी ह्याच वेळी UPSCच्या तयारीवरती मी राज्यसेवा पण दिली. त्या राज्यसेवेमध्ये पण मी प्री दिली, मेन्स दिली, पण 20 मार्कमध्ये इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं नाही. इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं नाही. त्याचबरोबर मी ग्रुप C पण दिली होती, त्याची मेन्स पण दिली होती, ती पण मी पास झालो नाही. म्हणजे असं काही नाही की MPSC मध्ये फेल होणारा विद्यार्थी UPSC पास होऊ शकत नाही, असं काही नाही. MPSCच्या ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप A राज्यसेवा या तिन्ही एक्झाम दिल्या होत्या. त्या एक्झाम मी मेन्स पण दिली होती याच्या बरोबर. आणि पण मी त्याच्यामध्ये नापास झालो, पण UPSC मध्ये मी पास झालो. तर हा प्रवास होता, खडतर होता. मित्रांची त्याच्यामध्ये मदत लागली खूप काही. म्हणजे खूप चांगला ग्रुप असणं खूप गरजेचं आहे यामध्ये तयारी करत असताना. चुकीचा मित्र परिवार लाभल्यानंतर तुमचं काय होतं की तुमचा रस्ता भरभटत जातो आणि तुम्ही आमच्या इच्छित ध्येयापासून दूर चालतो. तर आपण मुलाखतीची तयारी कशी केली ते सांगा. तर एक भाग असतो की मुलाखत. सगळ्यांचा एक प्रश्न असतो की मुलाखतीची तयारी खूप ते इंग्लिशमध्येच बोललं पाहिजे आणि बूट सूट घातलं पाहिजे, असं काही नसतं. मुलाखत म्हणजे काय तर पर्सनॅलिटी टेस्ट, तिथं लिहिलेलं असते व्यक्तिमत्वाची तुमची ती एक चाचणी आहे. आणि ह्या मुलाखतीच्या तयारीसाठी मला आणि ही तयारी करत असताना ही कधी वेगळी तयारी होत नसते. ही तयारी तुमच्या लहानपणापासून जडणघडणीचा हा प्रवास असतो, तुमच्या विचारांचा हा प्रवास असतो. त्याच्या तयारी करताना प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू हा वेगळा तयारी होतच नसते. ह्याची तयारी सायमल्टेनियसली होत असते. आणि याच्यामध्ये कारण की एक क्वेश्चन तुम्हाला प्रीला विचारला, तोच क्वेश्चन मेन्सला विचारला जातो, तोच क्वेश्चन UPSCच्या इंटरव्ह्यूला पण विचारला जाऊ शकतो. जसं एक्झाम्पल मला एक क्वेश्चन विचारला गेला होता की राज्यसभा ही कशाला रिप्रेझेंट करते, तर ही राज्यांना रिप्रेझेंट करते. हा मला इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला जातो, प्रीला पण विचारला जाऊ शकतो, हा मेन्सला पण येऊ शकतो. म्हणजे तयारी. आणि ह्या तयारीमध्ये मला जे गायडन्स लाभले हे माझ्या सरांचं, रायन पिंटू सरांचं लाभलं नॉलेज त्याच्याचं. त्याचबरोबर जे सुधीर ठाकरे साहेब जे MPSCचे एक्स चेअरमन आणि UPSCचे मेंबर होते, त्यांचं मला गायडन्स लाभलं. त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि त्याच्याबरोबर बिहार कॅडरचे समस्तीपूर जिल्ह्याचे जे आताचे कलेक्टर आहेत ते विक्रम बीरकर सर, त्यांचं मला त्यामध्ये गायडन्स लाभलं. त्या परीक्षा त्यांनी मला एक सांगितलं की सिलेक्शन पॅनल, इट इज नॉट अ रिजेक्शन पॅनल. म्हणजे त्यांनी मला 4 प्रश्नाची उत्तरं द्यायला सांगितली. तू किती नॉलेज आहे हे तिथं चेक केलं नाही. इथं तुझं चेक केलं जातं की का तुम्हाला यायचं आहे सर्व्हिसमध्ये, सर्व्हिसमध्ये तुम्ही आल्यानंतर काय करणार आहात आणि तुम्ही कसे युनिक ऑफिसर असाल दुसऱ्या ऑफिसरपेक्षा. हे ज्यावेळी तुम्ही जर आम्हाला पटवून सांगितलं तर आम्ही तुम्हाला सिलेक्ट करतो, मॅक्झिमम मार्क्स देतो. त्यामुळे इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूचं लँग्वेज काही बॅरियर नसते. लँग्वेज मी इंटरव्ह्यू हा हिंदीमधून दिला होता. तुम्ही मराठीमध्येही इंटरव्ह्यू देऊ शकता आणि इंग्लिशमध्येही देऊ शकता. मला जरा कम्युनिकेटिंग लँग्वेज हिंदी चांगली होती, कारण की मराठीमध्ये काय होतं की कम्युनिकेटर असतो जो तुमची मत त्या पॅनलला समजून सांगतो. मग ते मला नको होतं म्हणून मी हिंदी लँग्वेज अडॉप्ट केली होती लँग्वेज त्याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी. कारण की मी मेन्स इंग्लिशमध्ये दिली होती, रिटर्न जे एक्झाम असते ते इंग्लिशमध्ये दिली होती आणि इंटरव्ह्यू माझा हा हिंदीमधून होता. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही मराठीतही देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वेश्चन, कारण की तुमचं नॉलेज आधीच टेस्ट झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला पोहोचले. त्यामुळे आता इथं तुम्ही काय आहात आणि तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, तुमचे विचार काय आहे आणि तुम्हाला प्रशिक्षणात काय आहे हे जर प्रश्न उत्तर आपण देऊ शकतो इंटरव्ह्यूला मॅक्झिमम मार्क्स मिळतात.
नागरी सेवेत आपण सहभागी झाल्यानंतर आपण कोणत्या बाबीवर आक्रमण द्यावे? नागरी सेवेमध्ये जर सिलेक्शन झालं तर सध्या माझं इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस मध्ये माझं सिलेक्शन झालं. भारतीय रेल्वे वित्त सेवा याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. तर याच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळत असेल तर रेल्वेमध्ये मी रेल्वेचे ऍक्सिडेंट्स कमी करण्यासाठी, रेल्वेची इफिशियन्सी वाढवण्यासाठी, आणि रेल्वे जसं आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठं एक ऑर्गनायझेशन आहे सरकार, सगळ्यात जास्त नोकरी देणारं किंवा नोकरी प्रोव्हाइड करणारं हे आहे. तर याच्यामध्ये मी त्याचे सुधार करण्यासाठी, त्याची एफिशियन्सी वाढवण्यासाठी, त्याचं जे आपले जे पॅसेंजर्स आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि त्याची सेफ्टी मेंटेन करण्यासाठी आणि त्याला कसं मी नाविन्यपूर्ण, स्वच्छ आणि समृद्ध अशी एक वेगळ्या प्रकारची ओळख देण्यासाठी मी काम करेन. जर मला प्रशासनात आणि कुठली जबाबदारी मिळत असेल तर त्याच्यामध्ये मी इफिशियंटली काम करण्याचं, टाइम जे कमी करण्याचं, एफिशियन्सी वाढवण्याचं, त्याचबरोबर करप्शनच्या विरोधात काम करण्याचं, स्वच्छ आणि चारित्र्यवान काम करण्याचा प्रयत्न. परीक्षेची तयारी करीत असताना मार्गदर्शनाची कशा प्रकारे आवश्यकता असते? हे महत्वाचा पार्ट आहे की मार्गदर्शन जर तुम्हाला व्यवस्थित आणि चांगलं अवेलेबल असेल तर तुमच्या आयुष्यातली जवळपास 2 ते 3 वर्ष कमी होऊन जातात अभ्यासासाठी. कारण की ज्यावेळी एखादं मार्गदर्शन तुम्ही किंवा एखादं गायडन्स घेता त्यावेळी एक अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला पहिल्याच वेळी तो सगळा सिलेबस समजलेला असतो. ज्यावेळी आपण स्वतःहून करायचा प्रयत्न करतो त्यावेळी 10 वेळा तो वाचावा लागतो आणि 11व्या वेळी तो तुम्हाला समजतो. ज्यावेळी एखादा गायडन्स अवेलेबल असतो त्यावेळी तुम्हाला ती पहिल्याच वेळी ती गोष्ट रिवाइज समजलेली असते आणि बाकीच्या 9 वेळी तुमचं ते अभ्यासाचं नॉलेजमध्ये रूपांतर झालेलं असतं. त्यामुळं गायडन्स असेल तर तुमच्या आयुष्यातली खूप वर्ष कमी होतात, तुमच्या चुका समजतात, तुम्हाला काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं हे पण समजतं, एक फ्लो मेंटेन होतो, एक टाइम टेबल मेंटेन केलं जातं आणि तुमचे जे ध्येय आहे ना ते म्हणजे टेन्शन येत नाही खूप. कारण की UPSC किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असं बोललं जातं की अप्स अँड डाऊनची सिरीज असते. कधी तुमचं कॉन्फिडन्स हाय लेवलला जातो, कधी लो लेवलला जातो. तर इथं तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. कारण की लो लेवलला गेल्यानंतर जर तुम्ही पुन्हा उठला नाही तर तुमचं यश हे तुमच्यापासून लांब जातं. त्यामुळं प्रत्येक म्हणजे UPSC किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा प्रत्येक दिवस हा प्रिपरेशनचा म्हणजे एक अपयशावरती पाय देऊन उभा राहणार. ज्यावेळी तुम्ही, कारण की तुम्ही टार्गेट ठेवलं असतं 13 तासाचं, 14 तासाचं, तुमचा अभ्यास होतो 8 ते 9 तास, त्यावेळी डिप्रेशन येतो की 6 तासाचा माझा लॉस झालेला आहे, 4 तासाचा माझा लॉस झालेला आहे. ते एक प्रकारचं अपयश आहे. त्या अपयशावरती पाय देऊन उभा राहून पुढच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक मार्गदर्शनाची गरज असते, एक विल पॉवरची गरज असते. मार्गदर्शनाची गरज असते. तर ग्रामीण भागातील व मराठी माध्यमातील मुलांना या UPSC MPSC परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपण काय मंत्र काय द्या? जर ग्रामीण भागातून येत असेल तर मी जे पहिले पण सांगितलं की तुम्हाला त्या हजारामध्ये म्हणजे आमच्या UPSC मध्ये आम्ही 10 लाख लोक बसलो त्या आणि 5 जवळ आम्ही 1000 लोक जवळपास. तर तुमची 1000 लोकांमध्ये पण बसण्याची तयारी पाहिजे आणि तुमची 9,99,000 नापास विद्यार्थ्यांमध्ये पण बसण्याची तयारी पाहिजे. म्हणजे सगळी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. यशाची तुम्ही श्रेय दुसऱ्याला दिले तर चालेल. तुम्ही म्हणू शकता तुमच्या यशाचं श्रेय तुमच्या सगळ्यांना वाटा. तर तुमच्या अपयशाचं श्रेय हे तुम्ही खेचून घेतलं पाहिजे की जर तुम्ही तुमचे अपयश पचवू शकला तरच तुम्ही यश पचवू शकता. आणि दुसरी गोष्ट, अभ्यास करत असताना तयारी ठेवायची की मला मॅक्झिमम माझे मिनिमम एफर्ट्स आणि मॅक्झिमम रिझल्ट काढायचे. स्मार्ट वर्क करायचं, डॉंकी वर्क करायचं नाही. आपल्याला काय करायचंय की स्मार्ट वर्क करायचंय. ग्रामीण भागातून येत असाल तर आता ऑनलाईन कोचिंग क्लासेस वगैरे, ऑनलाईन गायडन्स अवेलेबल आहे. गायडन्स मिळत असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये खाली दिला जाईल सरांच्याकडून. त्यावरती मेसेज करू शकता. त्याच्यावरती काही तुमचे प्रश्न असतील मी प्रयत्न करतो की जितके जास्त आपल्या MPSC मध्ये, CDS मध्ये किंवा पोलीस भरती, रेल्वे भरती किंवा या सगळ्या याच्यामध्ये खूप सारे, पण UPSC मध्ये आपला जो महाराष्ट्राचा आकडा आहे तो कमी होत चाललेला आहे. यावर्षी आम्ही जवळपास 10% मुलं ही टोटल आकड्यामध्ये सिलेक्ट झालेलो. टार्गेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ठेवले की 25% हा आकडा न्यायचा आहे. मग याच्यासाठी पण मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतो आणि तो नंबर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती तुमचा काही डाऊट्स असतील ते सांगू शकता सगळे. आणि अजून एक कान मंत्र म्हणजे काय की कधीही रिस्क म्हणतात ना, अपयशाला घाबरायचं नाही. अपयशाला जर तुम्ही घाबरला ना आणि
ध्येय म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलामांना मी खूप फॉलो करतो. म्हणजे बऱ्यापैकी आयडल आहेत APJ अब्दुल कलामांचे विचार हे माझ्यासाठी. तर त्यांचं एक वाक्य माझ्या हृदयामध्ये ठासून भरलेलं की लो एम इज अ क्राईम. छोटी ध्येय ही तुमची चुकी आहे किंवा तुमच्या अपयशाचं कारण आहे. त्यामुळे ध्येय ठेवताना काय मोठं ठेवायचं. काय बनायचंय, मला बिझनेस करायचा तर मला टॉपचा बिझनेसमॅन बनायचं. मला जर जॉब करायचा आहे ना तर त्याच्यामध्ये मला चांगल्या MD लेवलला जायचं आहे. आणि जर मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायची असेल तर मला UPSC करायची. त्यामुळं UPSC आणि हे करत असताना कानमंत्र इतकं की ध्येय मोठी ठेवा. काहीही करा पण तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय हे मोठं असतं. जर मोठं ध्येय असेल तर तुम्हाला सक्सेस किंवा यश पण तेवढं मोठं असतं. आणि मिळालेल्या यशाचा जो ओरा आहे तो तुमच्या पूर्ण आजूबाजूच्या लोकांना तुम्हाला एवढ्या प्रकाशोतात आणतो की तुम्ही खूप काही समाजासाठी, देशासाठी, मानवतेसाठी करू शकता. त्यांच्यासाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. माझ्यासाठी ते माझं काही त्याच्यात तुमच्यासाठी मदत करता येत असेल व्हॉट्सअपवरून तुम्ही ती मदत घेऊ शकता. सर आपण खूप चांगली माहिती सांगितली आहे आणि आपण असेच तुम्ही यश येत राहू. आपल्याला असेच इथून पुढे पण तुम्ही अजून प्रगती करत राहावी आम्ही आमच्याकडून आशा व्यक्त करतो. आपण आमच्या महाराष्ट्र न्यूज मध्ये प्राईम टाइम कार्यक्रमात उपस्थित राहिलात त्याबद्दल आभारी. थँक्यू.